पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता आमच्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घरभरणीचा कार्यक्रम दाखवला, तर माझ्या जाऊबाईंच्या घराची घरभरणी। तर चला, तर आज त्याच दिवशी रात्री ना जागरण गोंधळाचाही कार्यक्रम होता। तर आमचं जेवण वगैरे नंतर घरभरणीचे आम्ही स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आमची जेवणं झाली आणि पाहुण्यांची जेवणं सुरू झाली। त्यानंतर आम्ही ते सगळे परत पुन्हा त्यांच्या जुन्या घरी आलो, तर ते म्हणजे कडकण्या करण्यासाठी। तर जागरण गोंधळाला आहे ना, तर पूजा मांडण्याला आहे ना, ते पूजेसाठी ना कडकण्याही केल्या जातात। तर आपण नवरात्रामध्ये पण हे कडकण्या करतो। तर त्याचप्रमाणे आजही करायचे होते। तर 51 कडकण्यांचं तोरण आहे ना त्या पूजेला बांधलं जातं। तर कडकण्या झाल्यानंतर आम्हाला पुरणाचे नैवेद्य पण इकडे ना बाकीच्या माझ्या जाऊबाई करत होत्या। तर नैवेद्य वगैरे मेथीची भाजी तर सगळं काही ना परत करावं लागतात। तर गोड चांद्या वगैरे सगळं काही करायला लागतं। तर ते सगळं काही करतच होतो। तर ही आमची तयारी। तर आत्ता जागरण गोंधळाची तयारी चालू आहे। त्यानंतर आता आम्ही रेडी वगैरे होऊ, रात्री खूप छान असं जागरण झालं। तर बघा व्हिडिओमध्ये। तर चला, असं काही छान असा घरभरणीचा कार्यक्रम झाला। त्यानंतर आम्ही आता रात्रीची स्वयंपाक वगैरेची सगळी काही तयारी झाली आहे आणि आता पण मी रेडी झाले। तर आता जागरण गोंधळाचा कार्यक्रम, तर चला चला तर सकाळी पण छान अशी रांगोळी काढलेली होती, पण सगळे पाहुण्यांनी आल्याने ती पुसले गेली होती। तर रात्री पुन्हा आहे ना इथे आम्ही इथे फुलांची आता छान अशी रांगोळी काढतोय। तर इकडे ना स्वयंपाकाची पण तयारी चालू झाली। तर आज मस्त काय आता रात्रीचा मेनू होता। तर हे छान असे ना आमटी, तर सगळ्या मिक्स डाळींची आमटी, इकडे भात आणि लापशी, तर असं काही मेनू होता। तर खूप छान आमटी आणि लापशी झालेली होती। आणि इकडे सगळे नैवेद्य वगैरे तयार करून येणार ताटामध्ये सगळे काही भरून ठेवले होते। तर 51 नैवेद्य लागतात, 51 कडकण्या लागतात। तर सगळे नैवेद्य वगैरे ना सगळे देवांना द्यावं लागतात। जिथे आपल्या गावामध्ये जेवढे देवस्थान आहे ना तेवढ्या देवस्थानापर्यंत आपल्या जागरण गोंधळाच्या दिवशी नैवेद्य पोहोचलेच पाहिजे। कार्यक्रमाला बोलवा, या सगळ्यांनी कार्यक्रमाला जागरणाला जेवायला। तर चला या तुम्हीही जागरणाच्या कार्यक्रमाला तुम्हीही आनंद घ्या। तर व्हिडिओ लेट येतोय, त्यांनी सांगितलं होतं। तर त्या बोलल्या त्या माझ्या जाऊबाई होत्या आणि ह्या आहे ना ह्या माझ्या सासूबाई आहे आणि इकडे सगळे काही जाऊबाई आहेत। तर चला आता ना पाहुणे यायला पण सुरुवात झालेली होती आणि पूजा मांडणी पण झालेली होती। तर आता इथे ना पूजा होईल, नंतर आरती वगैरे होईल, नंतर तिकडे नैवेद्य घेऊन जातात, तिकडेही आरती वगैरे होते। तर तिकडे पण नैवेद्य घेऊन गेलं का छान असे ना पूजा वगैरे होते। तर आमच्या तिथे ना देवीचंही मंदिर आहे, तिथेच खंडोबारायांचंही मंदिर आहे। तर तिथे ना नैवेद्य घेऊन जातात। तर चला आता नैवेद्य घेऊन निघणारच आहे। तर तुम्ही ही व्हिडिओमध्ये बघा।
तर इथे ना मस्त खंडोबारायांचे ना घोड्यावरती आणि देवीसोबत स्थापित झालेली मूर्ती आहे, तर आमच्याच गावात आहे. तर इथे छान असा देवाचा पहिले अभिषेक केला, त्यानंतर देवाची पूजा वगैरे झाली आणि जेवढी देवाची पूजा ना छान आणि एकदम नियमानुसार होईल ना तेवढं आपल्या मनाला खूप समाधान वाटतं. तर खूप छान पद्धतीने पूजा झाली आणि असं देवकार्य ना एकदम छान पद्धतीने झालं ना खूप म्हणजे मनाला एक समाधानच वाटून जातं की छान आपण देवकार्य केलं आणि खूप छान पद्धतीने झालं. तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम खूप छान झाला. तर आम्ही सगळ्यांनीही इथे सगळ्यांची पूजा वगैरे झाली, त्यानंतर आरती वगैरे झाली. तर सगळे जेवढे असतात ना घरातले म्हणजे आपले भाऊबंद, तर सगळे इथे ना देवाची पूजा वगैरे करतात. जे पाहुणे असतात तेही पूजा वगैरे केली जाते. तोपर्यंत देवाचे ना गाणे चालू असतात आणि गाणे पण खूप छान आणि ऐकण्यासारखे असतात. तर तुम्हालाही ऐकवेल तर तुम्ही ही व्हिडिओ बघत राहा, तुम्हालाही देवाचे छान पद्धतीने गाणे ऐकायला भेटतील. तर चला आता आरती वगैरे होईल. आले का दरवर्षी तू महिना आजी कधी आजीला काय वाजायचे.
तिथे आरती झाल्यानंतर पुन्हा आहे ना इथे त्याच्या साईडला आहे ना असं शेणाने सारवलं गेलं, त्यावर ना फुलांच्या पाकळ्या करून टाकल्या आणि आपले जेवढे घरातले देव असतात ना तर यांचे ना नागलीचे पाने ठेवून त्याचीही स्थापना केली आणि 5 दगड असतात ना तेही नागलीच्या पाण्यावर करून तिथे त्यांचीही पूजा केली जाते। तर पुन्हा इथे सगळे काही नैवेद्य वगैरे दाखवले जाते आणि त्यानंतर इथे सगळे आरती वगैरे पूजा विधी सगळं काही केलं जातं। तर पुन्हा तसं जिथे तिथे केलं ना त्याप्रमाणे इथेही करतील। चला व्हिडिओमध्ये बघा। जागरण गोंधळ म्हटला की पूर्ण आपल्या रात्रभरीनं देवाचंच ना पूजा अर्चना गाणे गायले जातात आणि जागरण गोंधळाचं नैवेद्य वगैरे सगळ्या ठिकाणी दिलेच जातात। तर इथे पण आमच्या इथे देवीचं मंदिर आहे, तिथे नैवेद्य वगैरे दिलं, देवीची पूजा केली। तर जागरण गोंधळ म्हणजे पूर्ण देवाची कार्य करण्याचा दिवस। पूर्ण आपल्या रात्रभर जागरण आपण देवाचंच पूजा वगैरे केली जाते। आणि आम्ही ना तिथे पूजा वगैरे चालू होतो तर बसलो होतो, कारण बराच वेळ झालेला होता। तिथे 2 ठिकाणी पूजा वगैरे झाली। तर माझ्या सईचं चाललंय मस्तपैकी ना आपली थापडी खेळायचं। तर तिला लहान मुलं खूप जास्त आवडतात, त्यामुळे ती ना तिथे मुलं भेटले का तिथं खेळते। आणि ती दीदी भेटली ना तिला, ती पण खूप क्यूट होती। तर तिची मस्तपैकी पागीची नंतर ते खूप छान पद्धतीने नाचल्या पण। तर गाणे तर चालू होते देवीचे, तर मस्त नाचतही होत्या त्या।
तर आता परत घरी आलो. घरी आल्यानंतर ते हातात घेतले जातात, तर त्यांची ना नजर काढली जाते. तर ते सांगत होते तर कशा पद्धतीने नजर काढायची. तर हातामध्ये तांब्यात पाणी आणि थोडीशी पोळीचा तुकडा घेऊन नजर वगैरे काढली. त्यानंतर आता देव नाचवतील. तर सगळे देव नाचवत होते. तर देव नाचून झाल्यानंतर इथे ना सर्वात पहिले जेवण जर ते गाणे गाणारे म्हणजे जागरण करणारे असतात ना, तर त्यांना ना बसवलं जातं. तर आम्ही सगळेजण त्यांना वाढत होतो. तर त्यांना घरामध्ये जेवणासाठी दिलं जातं आणि जेवढं निवेद्याला केलं जातं ना, तर सगळं काय यांना द्यावं लागतं, म्हणजे वाढावं लागतं. तर ते पूर्ण वेळ रात्रभर जागरण करतात. त्यानंतर बाहेर पण येणार सगळ्यांना जेवणासाठी ना बसून दिलं. तर चला, कसा झाला आमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आलेले सगळ्या पाहुण्यांना जेवणासाठी ना बसवलं. तर काही घरामध्ये बसले, तर काही घर बाहेर बसले. तर बाहेर येणं माणसं वगैरे बसले होते. तर आईने पण जेवणासाठी बसल्या होत्या. तर त्यानंतर आमची जेवण वगैरे झाली आणि सगळ्या पाहुणे मंडळींचे जेवण वगैरे झाल्यानंतर 11, 11:30, 12 वाजतात. त्यानंतर ना जागरण गोंधळ केलं जातं. तर सगळे देवाचे सगळे गाणे ना रात्रभर ना देवाचे ना गाणे गायले जातात छान. तर असे पैसे सोडणं पण असतात. तर कोणी कोणावरही पैसे सोडतात. तर जागरण गोंधळे असतात ना, तर ते ना गाणे वगैरे गायले म्हणतात. तर मी काही थांबले नाही रात्रभर, कारण सई लहान आहे आणि सईनं माझ्याशिवाय झोपत नाही. तर म्हटले नको रात्रभर, कारण थंडी होती, खूप जास्त थंडी होती आणि म्हटले मी राहिले तर सई पण राहील, त्यापेक्षा नको. तर आईन त्या होत्या रात्रभर, त्यामुळे मी तुमच्यासोबत काही शेअर करू नाही शकली. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.
नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.